आहे. नक्कीच 1 ओव्हर संपण्याच्या आतमध्ये डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल नक्कीच. आणि जर लाईव्ह मॅचेस बघत असाल तर विनंती आहे कुंदे टीम आणि टीम माथेरान या दोन्ही संघांना विनंती आहे जितक्या लवकरात लवकर आपण मैदानावरती याल तेवढं चांगलं आहे. आणि आपण पाहतोय या शृंखलेचं आयोजन जरी चौदरवाडी टीमने केलं असेल, टीम चौदरवाडी जे समजाय माता क्रिकेट संघ चौदरवाडी यांच्या माध्यमातून ही दिव्य भव्य शृंखला उभारण्यात आली आहे. फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून पूर्ण जगभरात पोहोचवली जाते आहे. तसेच या शृंखलेसाठी हातभार लागला गेला, या शृंखलेसाठी मदत आम्हाला लाभली गेली आमच्या आदरणीय आदिवासी समाज संघटना आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय भरतदादा शीद यांच्या माध्यमातून पूर्ण ट्रॉफॅज आम्हाला इथे पाहायला मिळाल्या आहेत. आणि तसेच आम्हाला ग्राउंडची उपलब्ध करून दिले, ग्राउंड ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा जाधव तसेच महेश दादा जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला ग्राउंड उपलब्ध झालंय. आणि वायफायची सुविधा आम्हाला आमच्या एरियातील वायफायवाले आदरणीय पप्पू शिंगटे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला वायफाय मिळालं गेलं. यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंट. लहू शीत, राजेश शीत आणि रवींद्र शीत, कॅमेरामॅन रवींद्र शीत आपल्याला पाहायला भेटतोय. येऊया आपण ग्राउंडकडे. 4 शतकं आणि विजयासाठी 39 धाब्यांची गरज. पंचांचं ग्रीन सिग्नल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय कर्जतचा टायगर मोहन पारधी. यावेळेस आपण पाहतोय फुल पे पोल हुआ सक्सेसफुल. पंचांचा इशारा येतोय इथे. षटकार पहिलाच बॉल होऊ दे डीजे. दोन झाल्या. 2च्या जागी मात्र 3 धावा आल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली अवघ्या 9 या आकड्यावरती. यावेळेस कट केलाय. अगदी सेकंड सिलिप क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लाजवाब फेल टीम झुबरेवाडीकडनं पाहायला मिळाली. इथे एकही धाव मिळणार नाहीये. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रकाश. यावेळेस विस्फोटक फलंदाजी. लॉंग लेग मध्ये चेंडू भिरकवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं पंचांच्या डोक्यावरनं चेंडू होतोय पार. षटकार. संपुष्टात आलाय. 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. अवघ्या 15 धावा धावफलकावर लागले गेले. आपण पाहतोय 39 धावांचा डोंगर इथं फेस करायचा होता. इथे 15 धावा लागल्या गेल्या. बिनबाद 15 धावा. लास्ट जवाब केळी आपल्याला पाहायला मिळते टीम कोंबलवाडीच्या खेळाडूंकडनं.
पुन्हा स्ट्राईक एंड वरती मोहन पारधी, नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांचे छोटे भाऊ प्रकाश पारधी, ज्याच्या बॅस मधनं आताच एक मोठा षटकार आला होता, तो मात्र नॉन स्ट्राईक एंड वर. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल टीम जुगरेवाडीकडनं करण. पहिलाच बॉल करणच्या माध्यमातून लाजवाब पैकी वेग होता, गती होता. यष्टीरक्षक योगेश मात्र चतुर होता, बॉल पकडला गेलाय आणि हा बॉल डॉट आलाय. यावेळेस काय करताय, पुढचा दरवाजा बंद करण्याच्या नादात मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी मात्र मागच्या दरवाज्यातनं झाले. त्रिपला चित्त, दांड्या उद्ध्वस्त. मोहन बॅक टू डग आउट. ठोक डीजे. आमंत्रित केलाय टीम रामाच्या वाडीला फलंदाजी मार्ग वरती. येऊया मॅच कडे. तिसरं शतक दुसरं शतक फेकत असताना करण न्यू बॅटर आपण पाहतोय. इथे बालचंद्र गेला होता आणि बालचंद्रच्या माध्यमातून स्क्वेअर लेगला चेंडू फटकारला होता. इथे अवघी आणि अवघी एक धाव मिळेल. एका धावेच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचती 16 या आकड्यावरती. दुसरं शतक प्रगती पथकावर आहे. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कोंबळवाडी टीम इथे मात्र अफलातून फटकेबाजी सजवत होती. तितक्यातच थोडीशी नाराजगी व्यक्त झाली. मोहन पारधी बॅक टू डग आउट आला. तदनंतर न्यू बॅटर भालचंद्रला इथे रवाना केलं गेलंय. थ्री ब्रदर्स आपण पाहतोय मैदानामध्ये अफलातून फलंदाजी करताना पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा फेक चेंजर फटका सजवायचा होता. बराच काळ चेंडू उडून बॅटच्या रडार मध्ये येण्या अगोदरच इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हाताखाली जाऊन विसावलाय. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. अगदी पहिलं शतक जर विचार करायला गेला तर 15 धावा खर्च केल्या होत्या. थोडस मागणं ठरलं होतं, परंतु या शतकामध्ये करणच्या नावावरती आपण पाहतोय अवघी आणि अवघी एक धाव दिली गेली आहे. एक विकेटचं पतन. पुन्हा तोच फटका सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा अपयश आलाय. इथे बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. अवघ्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू. करण इथे लास्ट जवाब गोलंदाजी करतोय जुगरवाडी टीम कडनं. आतापर्यंत जर विचार करायला गेला ना तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला गोलंदाज जरी मागणं ठरला असेल तरी मात्र आम्ही खचून जाणार नाहीये, आम्ही ढासळणार नाहीये, पुन्हा उभे राहणार. तीच ताकद आणि तोच खेळ घेऊन मैदानामध्ये येणार आणि तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते करणच्या नावानं. यावेळेस खोदून काढला. स्टेट ऑन ड्राईव्हला फटका सजवलाय. इथे एकच धाव. पुन्हा स्ट्राईक मात्र आपल्याकडे टेबल प्रकाश पारधी. यावेळेस शतक क्रमांक दुसरं संपलं गेलं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. फेस करायच्या होत्या अवघ्या 39 धावा. टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. कोण जिंकणार, कोण हारणार? चला स्पीडअप ठेवायचंय जुगरेवाडी मित्रांनो. टीम मीटिंग ठेवायची नाहीये. इलेक्शन जवळ आलंय. आपल्या टीम मीटिंग बाजूला. आधी आपण खेळ खेळून घ्यायचा आहे. चला स्पीडअप ठेवायचा. वेळ कोणी लावायचं नाहीये. आणि सर्व टीमांना आपल्या आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मेंबर आदरणीय
किशोरदादा शिंगवा भटबळवाडी यांकडून आजच्या सर्व संघांना आयोजकांना आणि लाईव्ह इव्हेंटला खूप खूप शुभेच्छा आल्या आहेत. तसेच किशोरदादा तुमचंही खूप खूप आभार. आपण लाईव्ह मॅचेस पाहत आहेत आणि आम्हाला शुभेच्छा देत आहेत, आमच्या खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. तुमचंही खूप खूप आभार. प्रत्येक आयोजन म्हटलं तर किशोरदादांची उपस्थिती असतेच. आज मात्र काही कारणास्तव ते इथे उपस्थित नाही आहेत आणि तर त्यांची उपस्थिती आवर्जून लाभली जाते. येऊया मॅच मध्ये. 12 बॉल आणि 22 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती एक विस्फोटक फलंदाज, घातक फलंदाज प्रकाश पारधी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय गोलंदाज जुगरेवाडी टीम कडनं निवृत्ती. या निवृत्तीच्या कांद्यावरती मात्र गरज जुगरेवाडी टीमची धुरा असेल. या गोलंदाजाला मात्र आता टिसून गोलंदाजी करावी लागेल, कारण की समोर विस्फोटक फलंदाज आहे. या फलंदाजावरती लस टोचावी लागेल. यावेळेस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, सेकंड स्लिपचं क्षेत्ररक्षक करणार नाहीये, चुकी. प्रकाश बॅक टू डग आउट. दुसरा झटका, दुसरा फटका कोंबळवाडीला मिळाला जातोय. आपण येऊया डीजे मास्टर कडे. ओव्हर टू डीजे. यावेळेस वारंवार प्रत्येक बॉलवरती समीकरण परिवर्तन होईल. 12 बॉल आणि 22 धावींची गरज होती. 11 बॉल आणि 22 धावींची गरज. विकेटचं पतन. डावखुऱ्या हाताचा फलंदाज भावेशला पाहतोय आपण. फलंदाजी ट्रॅक वरती नौका बॅटर इथे रवाना केला गेलाय. फील्ड जर पाहायला गेलं तर फील्ड मध्ये परिवर्तन केलंय. लॉंग ऑन रिझनला आपण पाहतो फील्ड सजवली, परंतु इथे कव्हर पॉइंटला लॉंग मध्ये फील्ड आपण पाहतोय. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप आपल्याला फील्ड पाहायला मिळणार. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, परंतु नॉन्समॅन लँड मध्ये चेंडू आदळला जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉलिंग. 2 धावा इथे चितेच्या चिपलाय तिने कंप्लीट केल्या जात आहेत. ह्या 2 धावेच्या साह्यानं आता का होईना टीम कोंबळवाडी पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचती. 19 या आकड्यावरती 19 धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल भावेश. नक्कीच भावेश पवार सारखी फलंदाजी पाहायला मिळेल का भावेशच्या माध्यमातून, परंतु इथे विचार करायला गेला तर निवृत्ती लाजवाब गोलंदाजी करतोय. यावेळेस कोदून काढला, अक्षरशः चेंडू भिरकावलाय. चेंडू होतोय. काय घडलंय आम्हाला इथून दिसत नाहीये. पंच धावा 3. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. लास्ट जवाब रनिंग पाहायला मिळाली. 3 धावा एकवटल्यात, परंतु फील्डचंही तितकंच कौतुक करावं. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि यश मात्र आलं. 3 धावा रोखल्या गेल्यात. 3 धावेच्या साह्यानं टीमचे टोटल जाऊन पोहोचती 22 या आकड्यावरती. 39 धावांचं टार्गेट फेस करत असताना 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं शतक प्रगती पथकावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. योगेश मित्रा प्लीज विनंती आहे, वारंवार प्रत्येक बॉलला आपण टीम मीटिंग ठेवायची नाहीये. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. इथे पाहायला गेलं तर काल खूप लवकर जिथे रात्र झाली होती, बॉल दिसेनासा होत होता, परंतु आज तसं आपल्याला करायचं नाहीये. मेगा फायनलचा दिवस. यावेळेस मात्र स्ट्राईक एंड वरती आहे भालचंद्र. हा सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आहे, मोहनचा छोटा भाऊ. यावेळेस फटका फसलाय. काय घडणार यावेळेस? भालचंद्र सुद्धा बॅक टू डग आउट. तिन्ही भाऊ तंबूच्या आसऱ्याला. इथे मात्र आधार मिळतोय जुगरेवाडीला टोकडीचे.
न्यू बॅटर इथे आपण पाहतोय रतनला रवाना केला गेलाय, परंतु निवृत्तीचा विचार करावा तेवढा कमीच आहे. 4 बॉल फेकले, 2 विकेट घेतले, तेही 2 बलाढ्य विकेट आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5. आतापर्यंत 22 धावा फलकावर. यावेळेस नक्कीच पंच आमच्याकडे ओळखतील. नो बॉल विमरची पैकी इथे पाहायला मिळते, परंतु यस तर अंपायरकडे आलेत. डिसिजन पेंडिंग आहे इथे, मात्र नो बॉल तर आहेच आहे, परंतु डिसिजन थोडंसं पेंडिंग. नक्कीच इथे फलंदाज पोहोचला गेलाय. नॉट आउट आहे, 1 धाव. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि टीमचे टोटल जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. नो बॉल फ्री हिटची संधी. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फलंदाजासाठी फ्री हिट. स्ट्राईक एंडला आहे. आपण पाहतोय भावेश डावकुरे हाताचा फलंदाज. भावेश आहे स्ट्राईक एंड वरती. चला स्पीडअप टेपायचा आहे. चला नेक्स्ट मॅच रामाचीवाडी आणि नंडाल ठाकूरवाडी दोन्ही संघाने दोन्ही बाजूला येऊन उपस्थित राहायचा. वेळ स्पेन करायचा नाहीये. जितक्या लवकर सामन्याला स्टार्टर देता येईल तितक्या लवकर द्यायचा आहे. चला वेळ स्पेन करू नका पंच. यावेळेस लोवर फुल टच होता, बिरकवला. क्षेत्ररक्षक आहे, घडणार नाहीये. चूक इथे फ्री हिट होता, फ्री हिटचा फायदा घेतला. 2 धावा मात्र एकवटलेत. जीवदान मिळालं. हृदय चौक थांबलं वायगड्याचं, पण काय नशीब आठवला. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलदच भोईर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. थँक्यू डीजे मास्टर. इथे फ्री हिट होता आणि फ्री हिट वरती मात्र 2 धावा एकवटल्या आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली अवघ्या 26 या आकड्यावरती. आणि शेवटचा बॉल असेल. यावेळेस गुडघा टेक आणि तमाशात एक फटका सजवायचा होता. पंच आमच्याकडे ओढले गेले. शतक क्रमांक 3 संपलाय. आता मात्र विजयासाठी गरज असेल अवघ्या आणि अवघ्या 6 बॉल आणि 13 धावांची. 6 बॉल 13 धावा. 13 धावा 6 बॉल. कोण जिंकणार कोण हारणार. प्लीज डू नॉट टीम मीटिंग. टीम मीटिंग ठेवायची नाहीये. वारंवार सूचना येत आहेत. 5 मिनिटाच्या आतमध्ये शतक संपुष्टात येणं खूप गरजेचं आहे. मी विनंती करतोय जुगरेवाडी टीमला जास्त काळ टीम मीटिंग ठेवायची नाहीये. योगेश मित्रा शेवटचं शतक फेकण्यासाठी लवकरात लवकर गोलंदाज रडारवरती उतरवायचा आहे. आपण पाहतोय कोंबडवाडी टीम कडनं स्ट्राइक एंड वरती रतनला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती भावेश. 6 बॉल 13 धावा. 13 धावा 6 बॉल. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. गोविंदच्या खांद्यावरती पूर्ण जुगराडी टीमचे धुरा आणि रतन आणि भावेश या 2 फलंदाजांवरती कोंबडवाडी टीमची इच्छा आणि आकांक्षा गुंतलेली असेल. नेक्स्ट मॅच नंदाल ठाकरवाडी फील्ड आहे आणि रामाचीवाडी बॅटिंग. तर दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पहिलाच बॉल खोदून काढलाय, अक्षरशः खोदून काढलाय फील्डला चिरत. इथे मात्र बॉल होतोय फरार. हा येतोय दर्जेदार टोक डीजे चौकार. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान.
माता क्रिकेट संघ आयोजकांकडनं सहर्ष स्वागत करतो. येऊया मैदानाकडे. 5 बॉल 9 धावा. पुन्हा खोदून काढला या चेंडू. क्षेत्ररक्षक पंबलिंग. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचं कॉलिंग. काय घडणार इथे? फेकी मात्र खराब पाहायला मिळाली. 2 धावा मात्र एकवटल्या आहेत. 2च्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावा. 7 धावा 4 बॉल. रतन अजूनही स्ट्राईक एंड वरतीच आहे. रतनच्या माध्यमातून जर विचार करायला गेला तर टीम कोंबळवाडीला इच्छा आणि आकांक्षा कुंटलेल्या असतील. पुन्हा ब्लॅकहोलचा चेंडू होता. खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिस फील्ड जुगरवाडी टीम कडनं. पुन्हा 2 धावा आणि तिसऱ्या धावेचं कॉलिंग. इथे 2च धावा घेतल्या गेल्या. 2 धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली अवघ्या 34 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी मी तर म्हणेल 3 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. कोण जिंकणार कोण हारणार यावेळेस दोन्ही संघांकडे सामना समतोल आहे. 3 बॉल 5 धावा. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानामध्ये फेकला जाणार नाहीये तोपर्यंत मात्र ठरवणं कठीण होत आहे. कोण जिंकणार कोण हारणार. यावेळेस पूल होता. कट लागली. थर्ड मॅन रिझन मधनं चेंडू मात्र होतोय फरार. यावेळेस आलाय करारात चौकार. मॅचची रोमांचकता. कशा प्रकारे डिफेन्स केला जाईल आणि कशा प्रकारे रनअप काढले जातील. 1 बॉल 1 धाव. काय घडणार आणि काय बिघडणार. पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण आदरणीय संजय पाटील दादा आणि लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आदरणीय सीताराम दादा. या दोन्ही पंचांच्या भूमिका आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा 1 बॉल आणि 1 धाव. ज्यावेळेस क्लोज फील्ड लावतो त्यावेळेस मात्र थोडं सांभाळून खेळायचं मित्रांनो आणि स्वतःच्या जबाबदारीवर खेळायचं याची विनंती आहे. पहिलीच मॅच आणि काटेकी टक्कर सामना. यावेळेस काय घडलंय. हिटिंग केली. लाजवाब फील्ड पाहायला मिळाली. कोंबळवाडी टीम जिंकता हारली. जुगवाडी टीम हरता जिंकले. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड कौतुक. लाजवाब मॅच इथे पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या प्रेक्षणीय भेटीला आलेली मी तर म्हणेल आजच्या पहिल्या राऊंडची पहिली मॅच. नशीब कुठं बदलेल कधी बदलेल सांगू शकत नाहीये. आज मात्र त्या समीकरणाने सांगून दिलं दाखवून दिलं जोपर्यंत क्रिकेट क्षेत्रातील शेवटचा चेंडू हा पडला जात नाहीये तोपर्यंत सांगणं कठीण आहे कोण जिंकणार आणि कोण हारणार. इथे मात्र तेच झालं. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली होती. 1 बॉल आणि 1 धावेची गरज होती. बॉल प्लेस केला होता. फील्ड जवळ होती. इथे मात्र 1 धाव घेता विकेटचं पतन झालंय. रनअप मध्ये विकेट गेली. फलंदाज बाद झाला आणि टीम कोंबळवाडी इथे मात्र अपयशी ठरली. जिंकले गेले टीम जुगरेवाडी.